सुखावह बैठक साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये पाठीचा कणा सरळ मान मध्यभागी खांदे कोपरा शिथिल डोळे अलगद मिटलेले जाणीव आपल्या श्वासाची श्वासाच्या गतीकडे आपलं लक्ष करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती कृती ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन आहे तो श्वास सोडूया एक सहज श्वास भरून घेऊया तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका कपालभातीला सुरुवात कृती थांबवायची मोकळा झालेला श्वास त्याची जाणीव दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक सुरुवात पहिल्या उच्चारापासून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया सुरुवात ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः नमन मुद्रा जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने श्वास घेत घेत कमरेत सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली हस्तमुद्रा नेत्र स्पर्श अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हरिओम स्वागत आहे विश्रांती आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं करूया चक्की चालून हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची तळवे स्क्रीनकडे असतील आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला 1 लोअर बॅक मध्ये 2 3 4 5 हाताचे तळवे वरती सिलिंगच्या दिशेला आणि आता एक श्वास भरून घ्या श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरूया 1 2 3 4 आणि 5 हात खाली 5 वेळा झाला हात खाली पॅन मधलं अंतर तसंच ठेवायचं
आणि तो उजव्या हाताचा तळवा मध्ये ठेवायचा आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये. डावा हात मागे असेल आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही खांदे एका सरळ रेषेमध्ये तेव्हा आपल्याला मागे वळायचं आहे. हनुवडे डाव्या खांद्याला समांतर असेल यथाशक्ती थांबायचं. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करत एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डाव्या हाताचा तळा मध्ये ठेवायचा, उजवा हात मागे असेल आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. यथाशक्ती कृती. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. सावकाश उलट चाल करताना श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी आणि तिथेच आता बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या खाली असेल. पाठीचा कणा सरळ मान मध्यभागी. डोळे गणपतीमध्ये बोला. लक्ष आपल्या श्वासाकडे. जागेपासून गुडघ्यापर्यंत आलेला ताण त्याचा अनुभव घेऊया आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये श्वास घेत घेत पाय वर घेऊया. गुडघेवर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. एका लईमध्ये ही कृती करण्याचा प्रयत्न. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनामिक हालचाल, जलद हालचाल करूया. वर खाली. गुडघे जास्तीत जास्त जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा म्हणजे छान इफेक्ट मिळतो. कृती थांबायची. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. ज्यांना साधी बैठक घालायची आहे त्यांनी साधी बैठक. आता दोन्ही हात जे आहेत हे समोर असतील. हातांची पाचही बोटं स्ट्रेच करायची आहेत, ताणायची आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेच एकमेकांपासून लांब. बरोबर. आणि पेरातनं प्रत्येक बोट फोल्ड करूया. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया, आतमध्ये घेऊया आणि मग 4 बोट. पेरातनं प्रत्येक बोट फोल्ड करायचं. घट्ट बोट वळवायचे. बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, आडवे आणि मनगटापासून रोटेशन करा. मनगटापासून रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. छान. पुन्हा हात समोर येऊ दे. हाताच्या मुठी ओपन करूया. तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं खांद्यांवर. दोन्ही कोपरे जॉईंट. आणि आता श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. नाही अशी. हा बरोबर. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईंट. आणि आता श्वास घेत मागे. श्वास सोडत खाली. 1 2. बरोबर. आणि 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर येतील आणि पाय सरळ. सावकाश दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. नेक रोटेशन. दोन्ही पाय सरळ किंवा साधी बैठक घातली तरीही चालेल नेक रोटेशन साठी. दोन्ही हात गुडघ्यात. आता सुरुवातीला आपण थोडस डायनॅमिकली म्हणजे 4 बाजूने आपल्याला मान वळवायची. एकदा श्वास घेत उजवीकडे बघायचं, उजव्या दिशेला. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. नाही एकदा आपल्याला प्रज्ञा एकदा उजवीकडे आणि डावीकडे असं बघायचं. पुन्हा श्वास घेत डावीकडे मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे मध्यभागी. श्वास घेत डावीकडे
मध्यभागी. आणि आता 3 वेळेला अप अँड डाऊन, म्हणजे श्वास घेत आपल्याला मान वर न्यायचे आणि श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. ठीक आहे, सुरुवात करू. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास सोडत खाली आल्यानंतर आता रोटेशन करूया क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, श्वास घेत, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, रोटेशन, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज सावकाश मान श्वास घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. एक लास्ट राउंड. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी येऊन थांबायचं. श्वास घेत सावकाश मान सरळ करायचे, दोन्ही पाय सरळ करायचे, विश्राम. आज आपण करणार आहोत वृषभासन. त्याला वृषभ का म्हणतात या आसनाला हे मलाही कळलेलं नाहीये. वृषभ म्हणजे माहिती आपल्याला बैलासारखा आकार, पण आपण जेव्हा हे कृती करतो तेव्हा कुठेही मला तसं दिसत नाही. मे बी ते बैल जेव्हा बसतो आणि तेव्हा त्याचे जेव्हा 2 पाय फोल्ड होतात, म्हणून मे बी त्या आसनाला वृषभासन म्हणत असतील. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. सोपं आहे, एकत्रित आपण करू शकतो. हा, आणि आता उजवा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या, चिटकवून. बरोबर. आणि डावा पाय जो आपला सरळ आहे ना तो आपल्याला फोल्ड करायचा. आपण उपडी मांडी कशी घालतो, लहान मुलं उपडी मांडी घालतात, तशी आपल्याला डाव्या पायाची उपडी मांडी घालायची. हा, बरोबर. आणि आता आपली दोन्ही जे पावलं आहेत ना ती एका सरळ रेषेमध्ये येतील असं आपल्याला थोडेसे पाऊल ऍडजस्ट करून घ्या. म्हणजे पूर्णपणे जो मांडीचा जो भाग आहे ना, जो पाय आपण फोल्ड केलाय, उपडी मांडी घातलीये, तिथले जे हिप जॉईंट्स आहेत आणि थाय मसल्स आहेत तिथे एक हलकासा आपल्याला स्ट्रेच जाणवतो. बरोबर. आणि आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा, द्रोण मुद्रेमध्ये. थोडस उजव्या साईडला वळा, डोळे बंद, आणि बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतीबंध आपण आपला तपासूया. बघा, जो पाय आपण फोल्ड केलाय, डावा पाय, उपडी मांडी ज्याची घातली आहे, तर तिथे आलेला स्ट्रेच, ताण, त्याचा अनुभव घेऊया. चेहरा शांत आहे, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता डोळे उघडायचे. दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातून सरळ करा, खांद्यातून सरळ करा दोन्ही हात. बरोबर. आणि आता हे जे हात आहेत ते डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीला. आणि आता आपण करणार आहोत नमन मुद्रा. यथाशक्ती पुढे झुका, अट्टहास नसेल. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपलं पोट, छातीचा भाग आणि मग कपाळ, आणि त्यानंतर आपले जोडलेले हात जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. हाताची कोपरं सुद्धा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. यथाशक्ती इथे आपण थांबूया. आता आपला शांतपणे श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलटचाल करताना सावकाश डोकं, जोडलेले हात वर आणि हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत. आणि पहिल्यांदा डावा पाय सरळ करा आणि मग उजवा. बरोबर. थोडा वेळ विश्रांती घ्या. हीच कृती आता आपल्याला विरुद्ध बाजूने करायची आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि आता डावा पाय जो आपला सरळ आहे तो पाय फोल्ड करायचा, उपडी मांडी जशी आपण म्हणतो त्याप्रमाणे. ते मगाशी आपण या बाजूने केलं ना, आपण या बाजूनेच केलं ना, आता विरुद्ध बाजूने करायचं. माफ करा, मी पण विसरून गेले. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. मगाशी आपण डावा पाय फोल्ड केला होता ना, आता उजवा करायचा. आता डावा पाय जो आहे त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावा, डाव्या पायाचं पाऊल, आणि उजवा पाय फोल्ड, उपडी मांडी घातल्या. माफ करा, मी पण विसरून गेले.
आणि आता दोन्ही हात गुडघ्यात आपले पावलं आपली आपण ऍडजस्ट करायचे. ती जास्त सीटच्या जवळ नाही न्यायची, बाहेर घ्यायचं, थोडस सीट पासून लांब असते आपलं जी टाच आहे ती. हा बरोबर. मे बी हा जो आपल्या पायाचा जो आकृतीबंध आहे तो मे बी बैलासारखा, म्हणजे ज्या वेळेला बैल खाली बसतो जमिनीवरती त्यावेळेला असा दिसत असेल असं मला वाटते, म्हणून त्याला वृषभासन म्हणतात. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आणि आता डाव्या बाजूला हलकस आपल्याला फक्त वळायचं आहे, म्हणजे डाव्या बाजूला बघायचं, मागची भिंत नाही बघायची, फक्त समोर बघायचंय डाव्या दिशेने. डोळे बंद असतात. पुन्हा एकदा जाणीव आपली उजव्या पायाच्या इथे घेऊन जा. तिथे तिथल्या हिप जॉईंट्सला, थाय मसल्सला, गुडघ्यावरती आलेला स्ट्रेच त्याचा आपला आपण अनुभव घेऊया. परत आपला जोड जी आहे ती श्वासाची आहेच. आणि आता दोन्ही हात खांद्यात सरळ करायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थिती. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतला पुढे झुकायला सुरुवात करूया. छातीचा पोट, छातीचा भाग, कपाळ, जोडलेले हात जमिनीवर, नमन मुद्रा, संपूर्ण नतमस्तक. यथाशक्ती 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करायची. आपले आपण श्वास मधून घ्यायची, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, हा आपलं एक आवर्तन झालं. असे 2 ते 3 श्वास प्रत्येक आसनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. उलटचाल करताना पुन्हा एकदा सावकाश कपाळात जोडलेले हात असं करत करत कमरेतनं सरळ व्हायचं. छान. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर येतील आणि पहिल्यांदा उजवा पाय सरळ करूया, मग विश्रांती. आता आपल्याला वज्रासनामध्ये 2 आसनं बघायची आहेत. एक आहे मंडूक मुद्रा आणि एक आहे मंडूक आसन. दोन्ही पण मंडूक आहेत. मंडूक म्हणजे काय तर बेडकाप्रमाणे आपल्याला, म्हणजे आपले जे पाय आहेत ते तसे होतात बेडकाप्रमाणे, म्हणून त्याला मंडूकासन किंवा मंडूक मुद्रा म्हणतात. पण तुम्हाला जे सहज जमेल, जे तुम्हाला शक्य होईल ती कृती करण्याचा प्रयत्न करा. मी दोन्हीही तुम्हाला कृती दाखवणार आहे, पण आपल्याला जसं जमेल. आता इथे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, परत पायामध्ये जर जास्त दुखणी असतील, तर हे आसन करताना काळजी घ्या. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही आसन सोडलं तरीही चालेल, म्हणजे कुठेही आपल्याला अट्टहास करायचा नाही, पण प्रयत्न मात्र जरूर करा. कृती आपल्याला सगळ्यांनाच कळली पाहिजे कशी करायची ती. तर आता आपण एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये जाऊया. उजवा पाय आणि मग डावा पाय. वज्रासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे, म्हणून थोडा वेळ तरी का होईना आपल्याला तिथे स्थिर थांबायचं आहे. एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये, डोळे बंद, दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत आणि ती आपल्या मांडीवर. खांदे कोपरे शिथिल आहेत, चेहरा शांत आहे आणि एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, मान मध्यभागी. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये, दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना जुळलेले आहेत, गुडघे एकमेकांच्या जवळ. या स्थितीचा अनुभव घेतल्यानंतर करणार आहोत मकार लंबलेला ओमचा उच्चार. अगदी पुटपुटल्याप्रमाणे हा आवाज फक्त तुमचा तुम्हाला येऊ दे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. स्वतः स्वतःशी एकरूप होण्याचा हा प्रयत्न आहे. मकार लांबवलेला एक ओंकार अगदी खालच्या स्वरातला. याकरिता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. या उच्चाराने शरीराकडून मनाकडे वाटचाल होते. शरीरातला प्रत्येक स्नायू हा शिथिल होतो, रिलॅक्स होतो. आपली साधना अगदी छान सुफल संपन्न पूर्ण होते जेव्हा आपण स्वतः स्वतःशी एकरूप होऊन कृती करतो त्यावेळेला. डोळे खुलायचे
आणि आता आपण परत बघणार आहोत मंडूक मुद्रा. मंडूक मुद्रेमध्ये काय करायचं असतं, जे आपले गुडघे जे समोरून जुळलेले आहेत ना ते फक्त लांब करायचे. बाकी मागचा जो आपला पायाचा भाग आहे तो आपला सरळ तो तसाच असेल, फक्त गुडघे जुळलेले आहेत ते जास्तीत जास्त लांब करायचे. आता इथे आपल्या अँकल वरती स्ट्रेच येतो, इथे अँकल वरती आपला जास्त भार जातो, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. आता ही मंडूक मुद्रा किंवा हठयोग प्रतिपिका या ग्रंथामध्ये याला भद्रासन असंही म्हटलं जातं. दोन्ही हात गुडघ्यांवर, नजर समोर, पाठीचा कणा सरळ. आता इथे आपण थोडस आपल्या लंग्सची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी म्हणजे आपला श्वसन मार्ग अजून कार्यक्षम होण्यासाठी पुढची कृती करणार आहोत. उजवा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर घ्या, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होते आणि तो मागे क्रॉस करून डाव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय, तो क्रॉस करून मागे उजव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. नजर समोर, मान सरळ, डोळे बंद. आणि आता इथे बघा, संपूर्ण आपले जे साईडचे वायुकोश आहे, डावा भाग आणि उजवा भाग हा ताणला गेलेला आहे. त्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी, श्वसन जी मार्ग जो आहे तो अधिक कार्यक्षम होतो. चेहरा शांत, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा, कुठेही अट्टहास नसेल. उलटचाल करताना सुरुवातीला डावा हात आपल्या गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात, डावा हात आणि मग उजवा हात. पुन्हा दोन्ही गुडघे जुळून घ्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर. आता इथून पुढे मंडूक आसन. मंडूक आसन थोडस आपल्याला डिफिकल्ट वाटू शकतं, म्हणजे वाटेल तसं नाही. आता इथे आपल्याला काय करायचंय, जे आपली पावलं सीटच्या खाली आहेत ना ती पावलं सीटच्या बाहेर घेऊन यायची. उजवं पाऊल उजव्या दिशेला आणि डावं पाऊल डाव्या दिशेला बाहेर घेऊन यायचं आणि सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा. यथाशक्ती कृती असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल तर कृपया करू नका, किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास असेल तर ही कृती करणं टाळा. उजवं पाऊल सीटच्या बाहेर येईल आणि डावं पाऊल सुद्धा. ओके. आणि पावलं जी आहेत ही जमिनीच्या वरती सिलिंगच्या दिशेने फ्लॅट होतात. यथाशक्ती कृती जर ठीक आहे, साधी मांडी करायला हरकत नाही. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, जे या स्थितीमध्ये बसलेत ते. पुन्हा नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि इथे पुन्हा तीच आपल्याला कृती करायची आहे, म्हणजे उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन तो मागे फोल्ड करून डाव्या खांद्यावर ठेवायचा, डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन तो फोल्ड करून उजव्या खांद्यावर ठेवायचा. आता हे झालं मंडूकासन, म्हणजे याची जी कृती आहे ही ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे या मंडूकासनचा. आता हे बेडकाप्रमाणे दिसतं, कारण की बघा पावसाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता बेडकाचे जे पुढचे पाय आहेत ते अशा प्रकारे असतात. यथाशक्ती थांबायचं आहे, कुठेही ओव्हर ट्राय न करणं. आणि उलटचाल करताना प्रथम डावा हात गुडघ्यावर येईल आणि मग पुन्हा आपली पावले जी आहेत ही सीटच्या खाली घ्यायची वज्रासनामध्ये सावकाश. आणि मग एक एक पाय सरळ करायचा, उजवा डावा पाय आणि मग उजवा पाय. आपल्या अँकलवर गुडघ्यावरती एक्स्ट्रा ताण येतो आणि तो ताण रिलीज करण्यासाठी आपली पावलं जी आहेत ती एकमेकांवरती अशी क्रॉस करून घ्यायची. बरोबर. तुम्ही मंडूक मुद्रा करू शकता, कारण की ती थोडीशी सोपी वाटते. हे मंडूकासन करताना थोडस आपल्याला म्हणजे पावलांच्या इथे जरा जास्त अँकलच्या इथे स्ट्रेच येते. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, हातांमध्ये अंतर असेल. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्य पाठी. रिलॅक्स. दोन्ही पाय आपले गुडघ्यापासून स्ट्रेच होते, तिथे आलेला ताण दाब चालू करून घेऊया. आणि करणार आहोत सायकलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात. उजवा पाय फोल्ड, मग डावा पाय फोल्ड. 1
2 3 पावलं जमिनीकडे जाऊ दे, 4 5 6 7 8 9 10 अँटी क्लॉकवाईज. विरुद्ध बाजूने 1 रिव्हर्स सायकलिंग, 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर येतील आणि मग नियंत्रित जमिनीवर सावध विश्रांती. एक सहज श्वास भरून घ्या, संपूर्ण श्वास सोडा, तोंडाने हवा बाहेर सोडा. लागलेला दम जो आहे हा कमी होतो, श्वास आपला नॉर्मल होतो. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आज करणार आहोत उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही पाय फोल्ड करूया, उजवा पाय डावा पाय, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली असेल. उजवी टाच उजव्या सीटच्या जवळ घ्या हाताच्या आधाराने आणि डावी टाच डाव्या सीटच्या जवळ हाताच्या आधाराने. दोन्ही पाय जोडलेले आहेत, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि जसं आपण उशी डोक्याखाली घेतो तसं आता डोक्याच्या मागे खाली घ्यायचं. रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आपले पाय उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. डाव्या बाजूने डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. उजवा जो पाय आहे तो जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचा आहे, त्याच्यावर आता आपला डावा पाय आहे. डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली, स्ट्रेच आलाय कुठे त्याचा अनुभव घेऊया. पाठीच्या मणक्याला पोटाच्या इथे आलेला पीळ, ताण आणि दाब याचा अनुभव. त्याचबरोबर गळ्याच्या स्नायूंना आलेला ताण दाब याचा अनुभव. नॉर्मल श्वास प्रश्वास घालून आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि आता आपला जो डावा पाय उजव्या पायावर आहे बरोबर, तो थोडासा खाली घ्या आणि उजवं जे पाऊल आहे तिथे डाव्या पायाचा गुडघा टेकवण्याचा प्रयत्न करा. उजवं जे पाऊल आहे तिथे डाव्या पायाचा गुडघा आणण्याचा प्रयत्न करा. आपण जे आता ही कृती केली याला मर्कट आसन म्हणतात. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. कंबर ज्यांची दुखते, कमरेची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे मर्कट आसन अतिशय उपयुक्त. म्हणजे डावा पाय जो उजव्या पायावर होता तो थोडासा खाली सरकवायचा आणि जिथे उजव्या पायाचा पाऊल आहे तिथे डाव्या पायाचा गुडघा चिटकवायचा. मान मात्र डावीकडे. थोडा वेळ थांबायचं, श्वास चालू आहे. आणि आता सावकाश डावा पाय पुन्हा उजव्या पायावर येऊ दे, पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी. आणि एक श्वास सोडून घ्या, श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. टाचा सीट पासून लांब गेल्या असतीलच, त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवलेली, पकड आपल्या डोक्याच्या मागे. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत दोन्ही पाय आता डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. डावा पाय पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. खांदे शिथिल, पोटाचे स्नायू रिलॅक्स, संपूर्ण शरीर रिलॅक्स, डोळे बंद. त्या स्थितीचा आनंद आणि अनुभव घेऊया. विरुद्ध बाजूने आलेला ताण दाब पीड सगळ्याचा अनुभव, जोड आपल्या श्वासाची, प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राणधारणा. हलकसं स्मित चेहऱ्यावर आहेच. आणि आता मर्कटासन इथूनच पुढे जाणार. उजवा जो पाय आपल्या डाव्या पायावर आहे तो थोडासा खाली घ्यायचा आहे आणि डाव्या पायाचं पाऊल जिथे आहे तिथे आपल्याला उजव्या पायाचा गुडघा किंवा मांडी टेकवायची. थोडस खाली घ्या. पुन्हा एकदा इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना पुन्हा एकदा
उजवा जो पाय आहे हा पुन्हा हळूहळू डाव्या पायावर घेऊन घ्या. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपली मान आणि पाय मध्यभागी येतील. दोन्ही हातांची पकड सोडून द्या. पाय तसेच ठेवायचे आहेत. पायांची स्थिती तशीच ठेवायची आहे. फक्त पावलांमध्ये अंतर असेल, गुडघ्यामध्ये अंतर असेल आणि आपल्या मांडीमध्ये अंतर असेल. टाका सुद्धा थोड्याशा सीट पासून लांब असते. आपला शोल्डर एवढं दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. रिलॅक्स. इथून पुढे जाणार आपण करणार आहोत सेतू बंधासन. तिथल्या तिथे विश्रांती घ्यायची. आता दोन्ही हात जे आपल्या शरीराच्या जवळ आहेत ते डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आपण हे आसन आधी सुद्धा केलेलं आहे. आणि आता सावकाश ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर पाठीच्या मणक्याची दुखणी असतील, कंबर दुखी असेल तर हे करताना काळजी घ्या किंवा नाही केलं तरीही चालेल. बाकीच्यांनी आपल्या सीटचा भाग वर उचला, मग कमरेचा भाग, त्याच्यानंतर पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. हात वरच्या दिशेने आपले आपण ऍडजस्ट करायचे. आपल्या मांड्या जमिनीला समांतर येतील एवढं आपल्याला आपली अपर बॉडी जी आहे ती वर उचलायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. 3 श्वास आपण इथे थांबलोय. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीला टेकवत मग कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग सावकाश जमिनीवर येईल. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही हात खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पण विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका जागावर तुम्ही करणार आहोत शलभासन. सावकाश शलभासनसाठी स्थिती ठेवूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांची तळवे सिलिंगच्या दिशेला. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाते. व्हेरिकोज वेन्ससाठी अतिशय उपयुक्त. पायाची ज्यांना दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त सायटिका प्रतिबंधक हे आसन आहे. कमरेची दुखणी कमी होतात शलभासन. हनुवटी जमिनीला टेकलेली आहे, चिकटलेली आहे. यथाशक्ती दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे. हनुवटी जमिनीवरच असते. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह होतोय. गुडघ्यातनं सरळ ठेवून दोन्ही पाय जेवढे सहज जमतील तेवढे वर उचलायचे. आणि आता अँकल जो आहे म्हणजे पावलांचा अँकलचा भाग थोडासा वर खाली करा म्हणजे क्रॅम्प येणार नाही. आपण नकळत आपली सगळी शक्ती त्या पायांवरती एकटवतो जेव्हा पाय वर उचलतो त्यावेळेला. म्हणून थोडी अँकल मधून पावलाची हालचाल करा अप अँड डाऊन, म्हणजे तिथे आपल्याला जास्त ताण जाणवणार नाही. हनुवटी जमिनीला चिकटलेली आहे. ठीक आहे, छान. उलटचाल करताना सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर येते. हातांचा आधार आहे जो आपल्या मांड्यांच्या खाली तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. टीव्ही पोस्टर मध्ये विश्रांती घ्या किंवा एका गालावर पडून विश्रांती घ्या, तुम्हाला जसं कमी. टीव्ही पोस्टर किंवा गालावर. थोडेसे पाय वर खाली करूया.
नकळत आपला आपण सगळा जो ताण आहे तो आपल्या पायांवर देतो. म्हणून थोडं अप अँड डाऊन थांबायचं आहे. आणि आपण आता करणार आहोत चतुरंग दंडासन. आणि त्या स्थितीतूनच आज आपल्याला दंड स्थितीमध्ये जायचंय. यथाशक्ती प्रयत्न असेल. पुन्हा दोन्ही हात शरीराच्या जवळ, पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर. आणि आता दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करा. हाताची जी कोपरं आहे ही आपल्या छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग जसा आपण भुजंगासनला वर येतो त्याचप्रमाणे आपल्याला वर यायचंय. दोन्ही पावलांचं माउंटन करायचं. टाचा सिलिंगच्या दिशेला असतील. हा, बरोबर. आणि आता आपल्या पोटाचा भाग, आपल्या मांडीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. चतुरंग दंडास. हा, थोडस इकडे बघितलं तरी चालेल. पोटाचा भाग पूर्णपणे जमिनीपासून वर उचलायचा आहे. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. आता इथे थोडासा बॅलन्स राहण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. यथाशक्ती कृती. ठीक आहे. आता इथून आपण एक सोप्पा अजून कृती करूया. सावकाश जमिनीवरती या. सावकाश जमिनीवर या. कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकवा. पावलांचं माउंटन जे आहे ते तसंच ठेव. फक्त हाताचे तळवे जे आपल्या समोर आहेत ना ते आपल्या छातीच्या रेषेत येऊ. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत येऊ दे. कोपरं सिलिंगच्या दिशेने. हातांची कोपरं सिलिंगच्या दिशेने. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला जमिनीपासून वर यायचंय. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आपण भुजंगासन कसं करतो सूर्यनमस्काराच्या वेळेला तसं वरती या. हा, बरोबर. आणि आता आपले जे पाय खाली आहेत जमिनीवर ते वर उचला. चतुरंग दंडासन हे आपण जसं सूर्यनमस्कारामध्ये करतो त्याप्रमाणे. हा, बरोबर. छान. आणि आता पावलं एकमेकांच्या जवळ घेऊन या. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर. आणि आता हळूहळू एक एक पाऊल आणि एक एक हात एकमेकांच्या जवळ घेत घेत दंड स्थितीमध्ये घेऊया. एक पाऊल पुढे, एक हात मागे, एक पाऊल पुढे, एक हात मागे, असं करत करत जमिनीपासून वर दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. करूया कटिचक्रासन आणि मग त्यानंतर सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. उजवा जो हात आहे तो समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या खांद्यावर, डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. मध्यभागी डावा हात उजव्या कमरेवर असो, डावा हात उजव्या खांद्यावर येईल. उजवा हात मागे डाव्या कमरेवर येईल आणि उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. सावकाश मध्ये. आता ही कृती थोडीशी डायनामिक करूया. एकदा उजवीकडे डावी. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आहे. आणि एक सूर्यनमस्कार करून घेऊया. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन करायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळ्याला मिटून ठेवूया. आपल्याला प्राणशक्ती, ऊर्जा त्याच्यापासून मिळते. सूर्य देवतेचं स्मरण आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
ओम हिरण्यगर्भाय नमः. एक आहे तो श्वास सोडून घ्या. नमस्कारासन. 2 श्वास घेत हस्तोत्तानासन. 3 श्वास सोडत हस्तपादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 श्वास घेत डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, अष्टांगासन. 7 श्वास घेत भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 5 डावा पाय पुढे श्वास सोडत हस्तपादासन. 10. 11 श्वास घेत हस्तोत्तानासन. 12 श्वास सोडत नमस्कार. एक शेवटचं करूया. ओम मित्राय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. मोकळं होती. सध्या हीट खूप वाढली आहे म्हणून आपण सूर्यनमस्कार फक्त एकच घेतो. सावकाश बैठक स्थितीमध्ये येईल. प्राणायामासाठी स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी उभी. पाठीचा कणा सरळ करून घेऊया. मान मध्यम. डोळ्यालगत मिटून घ्यायची. करणार आहोत 10 आवर्तन कपालभातीची. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. प्राणायामाच्या आधी एक आवर्तन दीर्घ श्वसन करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं हृदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. दोन्ही हात पुढे खाली. साधी बैठक जर घालायची असेल, नाही दोन्ही हात, साधी बैठक घालायची असेल तर घालू शकता. आपण 2 आवर्तन अनुलोम विलोमची करूया आणि त्यानंतर आज आपल्याला विभागीय श्वसन बघायचं आहे. हे विभागीय श्वसन आपल्याला वेगवेगळ्या मुद्रांमध्ये बघायचं आहे. तर त्याच्या आधी आपण अनुलोम विलोमची 2 आवर्तन करूया आणि मग विभागीय श्वसनाकडे वळूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद.
उजवीने संथरेच, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर, श्वसन मार्ग आपला समतोलित झालेला आहे, बॅलन्स झालेला आहे, त्याचा आपला आपण अनुभव घेऊया. डोळे उघडायचे आणि आता साधी बैठक घालायला हरकत नाहीये. साधी बैठक घालूया. आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसन. हे विभागीय श्वसन आपल्याला 3 वेगवेगळ्या मुद्रांमध्ये करायचं आहे. अकार, उकार आणि मकार असं 3 प्रकारचं हे श्वसन आहे, हे आपल्याला माहितीच आहे. पण आज आपल्याला इथे मुद्रा बघायच्या आहेत. अकार जो आपण करू तो आकार करताना आपल्याला ज्ञान मुद्रा करायची आहे, म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट जे आहे याचा एकमेकांना हलकासा स्पर्श. ही झाली आपली ज्ञान मुद्रा, बरोबर. आणि हाताचे तळवे जे आहेत हे आपले सिलिंगच्या दिशेने असतात. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. अकार करताना आपण ही ज्ञान मुद्रा करणार आहोत. उकार जेव्हा आपण करू त्यावेळेला आपल्याला चिन्ह मुद्रा करायची. तर ही चिन्ह मुद्रा कशी असते, आपली जी ही 3 बोटं ओपन आहेत ना ती बंद करायची. 3 बोटं जी ओपन आहेत ती बंद करायची आणि हाताचा जो हा मागचा भाग आहे तो गुडघ्यावर येईल. ही झाली आपली चिन्ह मुद्रा. अकार करताना आपल्याला ह्या चिन्ह मुद्रेचा अभ्यास करायचा आहे आणि मग करायचंय मकार, सॉरी उकार करताना चिन्ह मुद्रा. मकार जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला आदी मुद्रा करायची आहे. ही आदी मुद्रा जी आहे, आता ही जी आपली आपण ज्ञान मुद्रा केलेली आहे ना ती आपल्याला अशी गुडघ्यावर ठेवायची. म्हणजे जो आपला हाताचा जो मागचा भाग जो गुडघ्यावर होता, मांडीवर होता, तो आता सिलिंगच्या दिशेला जाईल जेव्हा आपण मकार करू त्यावेळेला. हा बरोबर. ही झाली आपली आदी मुद्रा. आणि मग आपल्याला संपूर्ण विभागीय श्वसन करायचं आहे, अकार, उकार आणि मकाराचाही. तर त्यावेळेला आपल्याला ब्रह्ममुद्रा करायची आहे. म्हणजे आपल्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं आणि हाताचे जे हा मागचा जो भाग आहे तो एकमेकांना असा जोडून घ्यायचा आणि तो आपल्या ओटीपोटाच्या इथे अशा प्रकारे ठेवायचा. हा, ओटीपोटाच्या इथे ठेवायचा. खांदे जे असतील ते मागून एकमेकांच्या थोडेसे जवळ येतील. ही झाली आपली ब्रह्ममुद्रा. हे आपल्याला संपूर्ण आपण योगिक श्वसन करू त्यावेळेला आपल्याला ही ही मुद्रा करायची, ब्रह्ममुद्रा करायची. कळलंय? आपण जे हे विभागीय श्वसन करतोय अकार, उकार आणि मकारासहित, तर याचा फायदा असा आहे की आपल्या शरीरामध्ये एकूण 7 चक्र आहेत. तर ही 7 चक्र याच्या अभ्यासाने ऍक्टिव्हेट होतात. आपलं जे चक्र जे आहे हे आपल्या ऍनसच्या भागापासून, म्हणजे मूलाधार चक्र जे आहे हे आपलं सगळ्यात खाली, म्हणजे आपल्या ऍनसच्या भागाच्या इथे असतो. तिथून हळूहळू ते स्वाधिष्ठान, मणिपूर, त्याच्यानंतर विशुद्धी असं करत करत आज्ञा चक्र आणि मग सहस्त्रार चक्र जे आपलं इथे टाळूच्या इथे आहे, सहस्त्रार चक्र. तर या जेव्हा आपण ही विभागीय श्वसन, म्हणजे हा जो ओंकार आहे, हा ओंकार आपण त्याचं वेगवेगळ्या प्रकारे आपण उच्चारण करतो तेव्हा ह्या आपल्या चक्रांचं सुद्धा काय म्हणतात, चक्र जी आहेत ही ऍक्टिव्हेट होतात. म्हणून आज आपण ही साधना करत आहोत. तर आपल्या लक्षात आलंय, जेव्हा आपण अकार करणार तेव्हा आपली जाणीव जी आहे ही शरीराच्या खालच्या भागाकडे असेल. जेव्हा आपण उकार करू तेव्हा आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे असेल आणि जेव्हा आपण मकार करू त्यावेळेला आपली जाणीव कंठापासून आपल्या टाळूपर्यंत, म्हणजे शरीराचा जो वरचा भाग आहे तिथे असेल. अकार करताना आपल्याला ज्ञान मुद्रा करायची आहे. उकार करताना आपल्याला चिन्ह मुद्रा करायची आहे. मकार करताना आपल्याला आदी मुद्रा करायची आहे आणि संपूर्ण विभागीय श्वसन करताना आपल्याला ब्रह्ममुद्रा करायची आहे. अशा प्रकारे. ठीक आहे, लक्षात आलंय? कन्फ्युजन नाहीये? हाताची मुठी वळवायच्या आणि या प्रकारे त्या जुळवून आपल्या ओटी पोटाच्या इथे ठेवायच्या. ही आहे आपली ब्रह्ममुद्रा. थोडीशी पुढे लक्ष. अशा मुठी वळवायच्या आणि अशा एकमेकांना चिटकवून ते इथे ठेवायच्या, ओटी पोटाच्या इथे ठेवायच्या. ही झाली आपली ब्रह्ममुद्रा. ठीक आहे, लक्षात आलंय? बरं, हे करताना कुठेही ताण घ्यायचा नाहीये, साधी सोप्या कृती आहेत. चेहरा शांत असेल, कुठेही ताण नाही, खांदे कोपरे एकदम रिलॅक्स ठेवायचे, पाठीचा कणा पण एकदम रिलॅक्स असेल. ठीक आहे, सुरुवात करूया.
सुरुवातीला आपण ज्ञान मुद्रा करायची आहे. आपल्या दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर असेल. आपल्याला कुठलाही ताण नाहीये. आपण पूर्णपणे आपल्या साधनेकडे लक्ष एकरूप करतोय, तसा प्रयत्न करायचा आहे, अट्टहास नाही करायचा. विचार असतील मनामध्ये तर ठीक आहे, येऊ दे. आपण त्यांच्याकडे तटस्थपणाने म्हणजे न्यूट्रली पाहायचं आहे. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना जो हलकासा स्पर्श झालाय आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे आणि त्यातून जे ठोके निर्माण होत आहेत, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो, त्या स्पंदनांची अनुभूती घेऊया. दोन्ही हातांची जे 3 बोट आहेत ती एकदम रिलॅक्स असतील, अर्धवट मिटलेली असतील. करणार आहोत अकार. अगदी खालच्या स्वरामध्ये आपल्याला हे 3ही उच्चार करायचे आहेत. तुमचा तुम्हाला आवाज येईल याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव जी आहे ती आपली शरीराच्या संपूर्णपणे खालच्या भागाकडे असेल. करूया पहिला उच्चार. 2-2 आवर्तन प्रत्येक उच्चाराची. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अकार. जाणीव आपल्या शरीराच्या खालच्या भागाकडे. दुसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि अकार. शरीराच्या या खालच्या भागामध्ये शिथिलता आलेली आहे. जाणीव आपली शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्ही हातांची चिन मुद्रा. उरलेली 3 बोटं अलगदपणे मिटून घेऊया. डोळे उघडायची घाई कुठेही करायची नाहीये. सूचनेप्रमाणे कृती करूया. करणार आहोत 2 आवर्तन. उकार. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत उतार. दुसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उकार. दोन्ही हातांची आदी मुद्रा. हाताच्या मुठी आपल्या मांडीच्या दिशेने असतील. हाताचा वरचा जो भाग आहे तो सिलिंगच्या दिशेला असतो. शरीराच्या मधल्या आणि खालच्या भागामध्ये शिथिलता आलेली आहे. करणार आहोत मकार. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार.
दोन्ही हातांची ब्रह्ममुद्रा, अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट, हाताच्या दोन्ही मुठी वळून घ्यायच्या आणि ह्या मुठी आपल्या ओटीपोटाच्या इथे असतील. पुन्हा एकदा रिलॅक्स. शरीराचा खालचा भाग, मधला भाग आणि कंठापासून टाळूपर्यंतचा भाग शिथिल झालेला आहे आणि ही शिथिलता अजून अनुभवण्यासाठी करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन, अकार उकार आणि वकारासहित. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित दुसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, श्वास सोडत अ उ म चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य आणि शेवटचं आवर्तन करणार आहोत ओंकार. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत ओंकार ओ. रिलॅक्स. दोन्ही हातांच्या ज्या आपण ब्रह्ममुद्रा केलेली आहे त्या मुठी सोडून देऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, तिथल्या तिथेच विश्रांती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर आपलं शिथिल झालेलं आहे, याचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. सच्चित आनंद या स्थितीचा आपण अनुभव घेत आहोत. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे, शांत झालेली आहे आणि विचारांची गती ही कमी झालेली आहे. प्रचंड शांततेचा, आत्मिक समाधानतेचा आपण अनुभव या क्षणी घेत आहोत. खूप छान आणि खूप बरं वाटतंय. ओमच्या उच्चाराने आपलं मन शांत होतं, तणाव कमी होतो. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःच्या मनाला आपण रोज एक संकल्प देत आहोत आणि तो संकल्प आपण पुन्हा एकदा आजही देणार आहोत. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम आहे, निरोगी आहे, औषध विरहित आहे आणि ते कायम असंच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, प्रचंड सकारात्मक झालेला आहे आणि तो असाच राहणार आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञ यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, सौख्य, उत्तम आरोग्य मी प्राप्त करून घेणार आहे आणि त्यासाठीच उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला या क्षणी मिळत आहे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊयात आणि सुरुवात करूया.
ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक या तिन्ही तापांची शांती हो. जोडलेले हात, श्वास घेत डोक्याची दिशेने वर नेऊया. नमन मुद्रा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. शरणागत भाव, समर्पण, नतमस्तक. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांच्या तळव्यांचा घर्षण हस्तमैथुनी. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू, डोळ्यांचे स्नायू, आपले कान, कपाळ, गळ्याचा भाग, पोटाचा भाग, छातीचा भाग आणि असं फिरून हात पुन्हा आपले गुडघ्यांवर येतील. आणि अगदी सावकाश डोळ्यांची हलकीशी उघडझाप करून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. काही अडचण असेल तर विचारू शकता. तुमचं प्रज्ञाताई पायाच्या संदर्भात तुम्ही म्हणत होतात ना. ओके, एक मिनिट मी तुम्हाला अनम्यूट करते. करणार ना. कविताताई तुम्ही एंड केला. येतो आवाज. माझा हा जो पायांचा भाग आहे ना, हा पोटरीपासून. ओके, तो दुखतोय का, म्हणजे त्रास आहे का व्हेरिकोज? हा जो पायांचा भाग आहे ना, हा पोटरीपासून एवढा पूर्ण तारलेला आहे तो. ओके, मग त्या नसा पूर्ण तारलेला आहे तो. म्हणजे मी आसन करते तो त्याच्यात लवचिकता बिलकुल पण नाही आहे. ओके, जास्त दुखत असेल तर ओव्हर ट्राय करू नका, पण नाही ठेव. जास्त दुखत नाहीये, फक्त एवढाच पोर्शन आहे. हा एवढाच इथला. ओके ओके, काल बघा आपण ते मसाज बघितला कोटऱ्यांचा, असा मसाज बघितला ना काल, तो थोडासा करा. म्हणजे त्याच्याने कसं थोडस तुम्हाला बरं वाटेल. कारण की आपल्या हे काफ मसल जे आहेत ना, ते आपलं सेकंड हृदय म्हटलं जातं. कारण की तिथून समजा मग तिथे थोडीशी दुखापत असेल ना, तर मग पुढे त्रास होऊ शकतो. पण थोडस हे करत जा. पण जे काल बघितलं होतं ते थोडस करा. आणि पावलांची सुद्धा मुवमेंट ठेवा. म्हणजे त्या नसा ज्या आहेत ना, त्या अशा रिजिड नको व्हायला, म्हणजे क्लॉट नको व्हायला, म्हणून थोडस ते चालूच ठेवा. आणि जरी दुखत असेल तर थोडस करा. पण जसं हळूहळू ते दुखणं कमी होईल ना, तसं तुम्हाला आराम पडेल. पण दुखतंय म्हणून एकदम पण आपण बंद नको करायला, मग तो अजून जास्त त्रास होतो. आपण आपलं मेन प्रॉब्लेम तिथेच होतो की गुडघे दुखायला लागले की आपण थांबतो, आपण काहीच करत नाही. मग ते गुडघ्यांच्या वाटेने अजून त्रास देतात आपल्याला. म्हणून समजा दुखत असेल तर थोडस करा, पण प्रयत्न करा. म्हणजे एकदम थांबवलं ना की मग ते सगळं रिजिड होऊन जातं. मग ते मोकळं व्हायला फार वेळ लागतो. आणि पण माझं अजूनच म्हणजे जास्त दुखणं वाढलं ना, तर मग डॉक्टरने भेटा. अच्छा, ओके, ठीक आहे. सहन नाही झालं तर डॉक्टर. ठीक आहे. मागे 2 महिन्यामध्ये माझा योगासन बंद होतं. परत 1 महिना सुरू केला. म्हणजे डिसेंबर महिन्यापासून सुरू केलेला आहे मी. त्याच्यामुळे तो मला जरा आता फार कमी दुखायला लागलेला आहे. आधी पूर्ण असं ताण पण नव्हतं पडत त्याला. अच्छा, तेच ते त्यांना ना सवय नसते ना त्या स्नायूंना, मग ते थोडस. आणि जेव्हा आपण नवीन सुरुवात करतो ना, तेव्हा थोडस बॉडी पेन होतं. आपण नवीन एखादी गोष्ट, म्हणजे आपलं शरीर ते ऍक्सेप्ट करत नाही की हे काय वळवतात आपल्याला. म्हणून मग ते सुरुवातीला थोडस बॉडी पेन होईल, पण लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं काम चालू ठेवायचं. मग नक्कीच आपल्याला फरक पडेलच. अजून काही प्रश्न आहे का? ठीक आहे, उद्या नाही ना. उद्या उद्या सुट्टी आहे शनी आपल्याला. उद्या परवा आपण सोमवारी भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता.
ठीक आहे. चला मीटिंग एंड करते. हॅपी वीकेंड आणि शुभरात्री. जा